ओके, थैंक यू स्वप्निल। ओके चलो, पॉसिबिलिटी वेगळी, प्रोबॅबिलिटी वेगळी. ठीक आहे, पॉसिबिलिटी वेगळी आणि प्रोबॅबिलिटी वेगळी. मंगेश, राईट. प्रोबॅबिलिटी ही प्युअर मॅथमॅटिकल टर्म आहे, एवढं लक्षात घ्या. प्युअर मॅथमॅटिकली प्रोबॅबिलिटी म्हणलं की त्याच्यामध्ये सायन्स म्हणजेच मॅथ इन्व्हॉल्व आहे. बट पॉसिबिलिटी म्हणजे ते आपल्या अंदाजानुसार, राईट, ते करतो थोडस वेगवेगळं म्हणजे डिफाईन याच्यामध्ये. ओके चलो, स्टार्टिंग द लेक्चर. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पहा प्रोबॅबिलिटी, शक्यता, राईट का नाही, याच्यामध्ये डिस्कशन सुरू होतं की आपल्याला एक गोष्ट कळले की कोणताही एक जरी एक्सपेरिमेंट म्हणजे असं काय तुम्हाला एक्सपेरिमेंट म्हणलं की असं डोक्यात इमॅजिन होत असेल ते सायन्स, त्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं, केमिस्ट्रीचे लॅब, तसं नाही. हा पण एक एक्सपेरिमेंट आहे. ऑनलाईन लेक्चर एक्सपेरिमेंट आहे एक. त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांना समजते प्रोबॅबिलिटी काढू शकतो आपण. किती विद्यार्थी आहेत सध्या जॉईन? 40, अराउंड 39-40 स्टुडंट्स आहेत समजा. सो आउट ऑफ 40 हाऊ मेनी स्टुडंट्स आर अंडरस्टँडिंग, राईट. आता हे माहिती आहे आपल्याला, आपलं टार्गेट 40 आउट ऑफ 40 अंडरस्टँड झाले पाहिजेत, बरोबर आहे का नाही. पण ही एक प्रोबॅबिलिटी आहे, राईट. मग एक एक्सपेरिमेंट झाला, मग आपण त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी डिफाईन केल्या होत्या पहा. रॅन्डम एक्सपेरिमेंट. हाऊ वी डिफाईन द रॅन्डम एक्सपेरिमेंट? यू शुड रिमेंबर टू थिंग्स, टू कंडिशन रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये. ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ऍडव्हान्स. जे काही रिझल्ट येऊ शकतात या एक्सपेरिमेंटचे, हे रिझल्ट आपल्याला ऍडव्हान्स मध्ये नोन असले पाहिजेत. वन कंडिशन झाले, पहा लक्ष द्या. प्रोबॅबिलिटी डिस्कस करत आहोत नवीन विद्यार्थ्यांसाठी. जे कोणी रेकॉर्डेड लेक्चर पाहत आहेत त्यांच्यासाठी एक सूचना द्यायची होती मला की रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असताना टाइम टू टाइम पाहायचे, फिक्स टाइम वर. जे नवीन विद्यार्थी आलेत, प्रिव्हियस 2 चॅप्टर्स ऑन आवर युट्यूब चॅनल ते पण कव्हर करून घ्यायचेत आपल्याला. आता लगेचच एका दिवशी पासून पूर्ण 20 व्हिडिओ नका पाहू. आम्ही त्याच्यामध्ये मंथ घातलेला आहे. म्हणजे तुम्ही हुशार असाल, पण असं समजतोय की तुम्ही पण आमच्यासारखेच माणसं आहात. त्याच्यामुळे हळूहळू 2-2, 3-3 व्हिडिओ पाहायला सुरुवात करा आणि हे व्हिडिओ रेग्युलर पहा, कंटिन्यू करा. आणि या सर्वांसाठी जर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ते चॅनल युट्यूब लक्षात ठेवा, त्याला सबस्क्राईब करा. कारण कधी केव्हा केव्हा ग्रुपवरती व्हिडिओ टाकायचे विसरतोय आम्ही. युट्यूब वरती टाकतोय पण ते तुम्हाला ग्रुपवरती सांगायचं विसरते, कारण खूप सारे ग्रुप झालेत आता. प्रत्येक स्टँडर्डचे 2-2, 3-3 ग्रुप झालेत आपले, लक्षात असू द्या. सो समटाइम्स फॉरगेट होऊ शकतो तुम्हाला त्याच टाइम मध्ये. मग युट्यूब वरती ते चॅनल सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला लेक्चर कसे पाहायचे, कसे प्रिव्हियस लेक्चर हुडकायचे ते पण सांगितलेलं आहे आपण. ओके, क्लिअर आहे माझे नोटीस? ओके चलो स्टार्ट. याच्यामध्ये पहा, तर प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण डिफाईन केलं होतं. त्याच्यामध्ये कंडिशन, फर्स्ट कंडिशन, ऑल पॉसिबल आउटकम्स शुड बी नोन इन ऍडव्हान्स अँड नन ऑफ देम वी आर सर्टन. एका हे विषयी आपण सर्टन नाही आहेत. सर्टन म्हणजे फिक्स नाही होत आपण एकाही विषयी. माहितीये मला कॉइन टॉस केल्यानंतर हेड किंवा टेल यायला पाहिजे, हेड किंवा टेल. रिझल्ट ऍडव्हान्स मध्ये माहिती आहेत, पण नक्की हेड येणार आहे का टेल आहेत याच्याबद्दल मी शुअरिटी सांगू शकत नाही. सो दिस विल बी कॉल्ड ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. देन वी discuss about the what is the outcome, the result, what should be the result in result of random experiment is known as outcome. पहा लक्षात आहे का? result of, right, very good, result of random experiment is known as outcome. And one more concept we discuss, equally likely outcome. सो याच्या नावातच आहे की प्रत्येकाचं जे आउटकम आहे इक्वली लायक, बायस असलं नाही पाहिजे ते कुणीकडे, राईट. सो इक्वली लाईकली आउटकम म्हणजे आपण हेड येईल का टेल येईल याच तेवढीच प्रोबॅबिलिटी आहे, राईट. सो ह्या इंट्रोडक्शनरी
कन्सेप्ट आहेत. एकदम चॅप्टर पहा, प्रोबॅबिलिटी चॅप्टरची एवढी भीती होती आमच्या वेळेस की त्याच्यामुळे बरेच जण मॅथ मध्ये नापास व्हायचे किंवा मॅथ विषयी भीती बसायची मनामध्ये. तर हा चॅप्टर एकदम असा सोपा केलेला गेलेला आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 तर आमच्या सिलेबसला असं एवढं छोटं प्रॅक्टिस सेट म्हणजे नव्हतंच. डायरेक्ट जो मला जे प्रॅक्टिस सेट 5.3 आहे तिथूनच सुरुवात होती डायरेक्ट. पण एकदम थोडस हे पण चांगलंच आहे, कारण बरेच जण न समजून घेता उघड रटायचे ते मॅथ आणि भीती बसायची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. मग त्याच्यापेक्षा बेसिक गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जे काही सॉल्व्ह करायचे अवघड प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणारे करतील. ज्यांना याच्यामध्ये हे बेसिक आहे, हे कन्सेप्ट क्लिअर झालंय आणि एवढं तरी आता बोर्डासाठी तर आपलं बुक इनफ आहे. फक्त आपल्याला हॉट क्वेश्चनची जी तयारी 4 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत ते तयारी करण्यासाठी एक्स्ट्रा बुक मी सांगितलेले आहेत वारंवार. जे अजून मी नवीन बुक टाकलेलं आहे ते म्हणजे नवीन म्हणजे त्या दिवशी ग्रुपवरती टाकलेलं रेड बुक पारंगत वगैरे काहीतरी आहे. लास्ट इयर मी जर असं 2-3 बुक सॉल्व्ह करून घेतले होते, एवढं लक्षात घ्या, कारण खूप सारा टाइम अवेलेबल होता आपल्याला. तर प्लीज एक्सप्लेन इक्वली लाईकली आउटकम. इक्वली लाईकली आउटकम आय थिंक लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं ना रे आदित्य. काय समजलं नाही नेमकं सांग बरं मला, म्हणजे मला कळेल की काय एक्सप्लेन करायचं आदित्य. इक्वली लाईकली आउटकम काय समजलं काय नाही नेमकं त्यामध्ये, सांगू शकशील का काही? एक्सप्लेन करतो मी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर सांगितलं काय कळत नाही का कोणती कन्सेप्ट, म्हणजे पहा इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय, की मी काय सांगितलं होतं काल, शकुनी मामाचं उदाहरण दिलं होतं. जे फासे आहेत तो ते हे टाकायचा आपला लुडोचा डायस आहे का नाही, त्याच्यामध्ये तो त्याच्या माइंडने ते फासे कंट्रोल करू शकत होता. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला 6 पडण्याची ट्रिक माहिती होती असं समजूया आपण. त्याला 6 पडण्याची ट्रिक, आणि 6 पडले की पटकन घोडी आपली बाहेर निघते आहे का नाही. सो 6 पडण्याची ट्रिक माहिती होते, मग तो नेहमी 6च पाडेन, 1 2 3 कशाला पाडत बसेन. मग हा राईट 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 फिक्सिंग म्हणण्यापेक्षा समजा आपला कॉइन काहीतरी खराब आहे, एका साईडनं असं थोडासा त्याचं जे कन्स्ट्रक्शन करताना बनवतानाच त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे, आणि तो काय करतोय की इकडली साईड जाड असल्यामुळे तो तसाच पडतोय. किंवा आपण तुम्ही केले काय माहित नाही, क्रिकेट खेळताना ते थोडेसे फरशीचे दगड असतात बघा, ते एकीकडे साप असते एकीकडे खरबड असते. आता मग हे काय बोलालेत सर, हे असली भाषा वापरतायत असं वाटू शकतं, पण मी विद्यार्थ्यांना जेवढं कनेक्ट होता येईल तेवढं होऊ शकतो. राईट. इथं प्रोफेशनल असं मस्तपैकी असं मला जमत नाही. केला असेल ना पावसाळ्यात, पावसाळा उन्हाळा, हा आहे का नाही. सो त्याच्यामध्ये पहा की एक लक्षात घ्या, तिथे सापच जास्त पडत असते. ते सर फरशीचे तुकडे राहायचे आमच्या वेळेस ते कन्स्ट्रक्शनला. एकीकडे असं मागे फरशी माहिती आहे तुम्हाला, टाईल, त्याच्यामध्ये वरचा जो भाग असायचा आणि खालचा, वरचा एक भाग एकीकडे, खालचा भाग एकीकडे, टॉस करायचो असं. ठीक आहे. मग तिथे कसं व्हायचं, आपल्या कॉइन सारखं नसायचं ना. कॉइन मध्ये काय आहे, हेड पण तेवढी शक्यता आहे, टेल पण तेवढी शक्यता आहे. पण तिथं काय असेल, समजा त्याच्या मागे काहीतरी फिजिक्सच आहे की ते बरोबर जास्तच खास करून साप वर पडतं. सो ते इक्वली लाईकली आउटकम नाहीये. इक्वली लाईकली आउटकम कशाला म्हणायचं मग, द चान्सेस ऑफ एव्हरी आउटकम इज सेम. क्लिअर आहे का आदित्य? बघ बरं आता, चान्सेस ऑफ एव्हरी आउटकम इज सेम, सिंपल सांगायचं झालं तर. ओके. अजून काही कोणाला डाऊट आहे का? अजून काही कोणाला डाऊट आहे? चला, प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन वाचून घ्यायला सांगितला होता, सोडवायला सांगितला होता. काय अडचण आहे 5.1 मध्ये? ओके, सॉल्व. व्हेरी गुड शुभम. अजून कोण कोण सॉल्व केलंय डिस्कस करूया आपण, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड पार्थ. अजून कोण सॉल्व केलंय? ओके, प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये व्हेरी गुड. शिवा, वैभव, स्वप्नील, अरविंद, संकेत, करण,
सुदर्शन, यश, व्हेरी गुड. म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाहीये, तरी पण आपण डिस्कस करूया. फक्त याच्यामध्ये काय दिलंय पहा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. सो हाऊ मेनी पॉसिबिलिटीज विचारल्यात इन इच ऑफ द क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन पहा, बुक असलं पाहिजे तुमच्याकडं. व्हेरी गुड सृष्टी, ज्ञानेश्वर, ओके, प्रांजली, यस के शरद, व्हेरी गुड. चलो, तर याच्यामध्ये पहा, पहिलं सेंटेन्स काय आहे. वनिता नोज द फॉलोइंग साइट इन महाराष्ट्र. सी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन समर व्हॅकेशन. ओके, कोणते कोणते माहिती आहेत तिला. अजिंठा माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर काय माहिती आहे. महाबळेश्वर माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर काय माहिती आहे. लातूर का नाही, लोणार माहिती आहे का नाही. त्याच्यानंतर काय माहिती आहे. ताडोबा माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर काय माहिती आहे. आंबोली माहिती आहे. त्याच्यानंतर काय माहिती आहे. रायगड माहिती आहे, माथेरान माहिती आहे आणि आनंदवन माहिती आहे. रायगड, माथेरान आणि आनंदवन. म्हणजे तिला टोटल किती प्लेसेस माहिती आहेत. 8 प्लेसेस माहिती आहे. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग तिथं फक्त आन्सर असलं पाहिजे. वनिता नोज टोटल 8 प्लेसेस इन महाराष्ट्र. देअरफॉर शी कॅन व्हिजिट 1 आउट ऑफ 8. बरोबर आहे का नाही. पॉसिबिलिटी किती झाल्या मग. हे पहा, पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी हा एक निव्वळ नंबर आहे. पॉसिबिलिटी आता फक्त शक्यता सांगतोय आपण. तर किती आहे की 8 पॉसिबिलिटीज आर देअर. राईट, व्हेरी गुड. तिला माहितीच नाहीये लातूर, ती कशी लातूरला व्हिजिट करू शकते वनिता. ऐका नाही, तिला लातूर माहितच नाहीये. मग तिला कोणतं कोणतं माहितीये. अजिंठा माहितीये, हे काय जे आहेत माथेरान, महाबळेश्वर वगैरे वगैरे वगैरे. सो 8 प्लेसेस माहिती आहेत, त्याच्यामुळे ती 8 प्लेसेसला व्हिजिट करू शकते. क्लियर आहे फर्स्ट आंसर. ओके, व्हेरी गुड. चलो, सेकंड वन. व्हेरी गुड. आणि जर असं रेग्युलर राहायचंय. मी दररोज विद्यार्थी बघत असतो. तुम्हाला कळत नसेल असं की सरला आज गेलं नाही गेलं कळत नसेल, त्याच्यामुळे म्हणतोय. आणि मी तुमचे नाव फिक्स ठेवा. मला विद्यार्थी कळतात, कोणी डुम्मा मारला, कोण आलं नाही, कोण आलं, आहे का नाही. 7 days. बर, व्हेरी गुड. काय सांगितलंय. एनी डे ऑफ वीक इज सिलेक्टेड रॅन्डमली. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. रॅन्डमली. संडे हो या मंडे, ट्यूसडे हो या वेनसडे, थर्सडे हो या फ्रायडे, सॅटरडे, संडे. देर आर 7 days इन अ वीक. क्या हुआ. ओके, चलो. देर आर 7 days ऑन वीक, देयरफॉर देर आर 7 पॉसिबिलिटीज. राईट. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर थर्ड वन काय आहे पहा. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड. पॅक माहिती आहे 52 कार्डचा. 52 कार्ड्स माहिती आहेत का सर्वांना. पत्ते म्हणतो बघा, आहे का नाही. मला वाटतं इथे बऱ्याच जणांना हे माहिती नसेल. हे कार्ड खेळलेत का कोणी. WWE चे किंवा क्रिकेटचे कार्ड भेटतात बघा. काय म्हणतात त्याला, वेगळं म्हणतात का त्याला. ते जास्त तुम्हाला माहिती असेल. पण तुम्हाला माहिती नसेल, तुमचं जनरेशन आता जरा वेगळं आहे तुमच्यात. म्हणजे मी पण जस्ट तेवढा एज डिफरन्स नाही, पण बघा गोष्टी किती चेंज झाल्या. तुम्हाला पबजी माहिती आहे. तुम्हाला काय ते त्याच्यामध्ये पबजी मध्ये काय राहते ते काय बंदुका वगैरे समजा ते माहिती आहे. हा, उनो, व्हेरी गुड. उनो कार्ड्स, राईट. उनो माहिती आहे बऱ्याच जणांना, व्हेरी गुड. पण तुम्हाला आता तसे गेम खेळायची सवय राहिली नाही. आय थिंक तुम्ही डिजिटल झालो सर्वजण, आहे का नाही. सो देर आर 52 कार्ड्स. त्या 52 कार्ड्स मध्ये माहिती घेणार आहोत आपण हे प्रॅक्टिस झाल्यानंतर. आता 52 पैकी एक सिलेक्ट करायचे. किती पॉसिबिलिटीज आहेत. 52 पैकी एक कार्ड जर मला सिलेक्ट करायचं असेल तर किती पॉसिबिलिटीज आहेत तिथे. 52. व्हेरी गुड. देअरफॉर देर आर 52 कार्ड्स. देअरफॉर देर आर 52 पॉसिबिलिटीज फॉर सिलेक्टिंग एनी रॅन्डम कार्ड. एक रॅन्डम कार्ड जर घ्यायचा असेल आपल्याला तर तिथे 52 पॉसिबिलिटीज आहेत. आणि लास्ट वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड. सो
हे थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे इथं बऱ्याच विद्यार्थ्यांची मिस्टेक होऊ शकते की 10 to 20 हे नंबर जर लिहिले आपण तर तिथे पॉसिबिलिटीज किती आहेत असं विचारलेलं आहे. युअर आन्सर शुड बी 11. व्हेरी गुड. तुमचं आन्सर काय असलं पाहिजे? 11 असलं पाहिजे. 12 कसं काय रे मंगेश? 12 कसं काय? पहा, कन्फ्युजन असेल तर सरळ तुम्ही असं लिहून घेऊ शकता. पहा, 10, 11, 12, 12 आलंय सर, त्याला 12 म्हणा एकदा. हा, आणि मग पुढे चला. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. So how many numbers are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. So we will be selected among 11 numbers. Therefore, there are 11 possibilities. Therefore, there are 11 possibilities of selecting any random card. क्लिअर आहे का प्रॅक्टिस सेट 5.1? सर, एवढं प्रोबॅबिलिटी सोपं आहे? नक्कीच सर. 100 टार्गेट आपलं 100. ओके, चलो, ऑल क्लिअर? ओके, पहा, रंजली, पवन, ओके ओके, व्हेरी गुड. चलो 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 चलो, क्लिअर आहे? ये चलो, फिर क्या देखना है सर? रैंडम एक्सपेरिमेंट तो पढ़ा हमने, आउटकम तो पढ़ा हमने, इक्वली लाइकली आउटकम तो पढ़ा हमने. अब क्या पढ़ने वाले हो? अब पढ़ने वाले हो सॅम्पल स्पेस. आता या सॅम्पल शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल. आपण जर कधी, आता सध्या आंब्याचं सीझन संपलं वाटतं, आंब्याचं सीझन. आंबे खाल्ले का रे सर्वांनी? आहे का नाही? आंबे खाल्ले ना सर्वांनी? समजा विकत घ्यायचे आपल्याला आंबे. आपण काय म्हणतो? लॉकडाऊन मध्ये सुद्धा आंबे खाल्लेत. बोलील नाही मला आंबे खायला. जाऊ द्या, चला, ठीक आहे. ओके, चलो. तर याच्यामध्ये सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल आपण कोणतीही गोष्ट एकदा चेक करणार असेल तर म्हणतो सॅम्पल दाखवा. बरोबर आहे का नाही? आंबे घ्यायचे, गोड आहेत का नाहीत ते म्हणते खाऊन बघा, आहे का नाही? मग याच्यामध्ये आंब्यापेक्षा आपण समजा तांदूळ, गहू वगैरे घेतो याच्यामध्ये, तेव्हा काय करतो आपण? सॅम्पल पाहतो. सॅम्पल सॅम्पल म्हणजे त्याच्यावरून आपण पाहतो की हे कसं आहे नेमकं, आहे का नाही? पण त्याचा एक्झॅक्ट लिटरली अर्थ इथं घ्यायचा नाही तसा. हो, उग आता लॉकडाऊन आहे म्हणून या म्हणताय, आहे का नाही? ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस म्हणजे आपल्याला असं पाहिजे की या प्रोबॅबिलिटी मध्ये डिस्कस करत असताना सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स, राईट? कारण रिझल्टलाच आपण आउटकम म्हणलेलं आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या रिझल्टला आपण काय म्हटलेलं आहे? आउटकम. देअरफॉर याच्यामध्ये सॅम्पल मध्ये आपण सेट ऑफ ऑल आउटकम्स, लक्षात घ्या, सेट ऑफ ऑल आउटकम्स, ऑल पॉसिबल आउटकम्स. लिहा, हेडिंग टाका, सॅम्पल स्पेस टाका हेडिंग. हेडिंग टाका आणि लिहा सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम, set of all possible outcome set of all possible outcomes of a random experiment, of a random experiment, of a random experiment is called as sample space.
is called as a sample space. Is called as sample space. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंटला लिहा, इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. सॅम्पल स्पेसला कॅपिटल एस किंवा ओमेगा पण लिहितात. हे आहे ओमेगाचं साईन. तुम्ही रेजिस्टन्स साठी वापरत असाल ओहमला, झालं नसेल तर होईल. पण सॅम्पल स्पेसला आपण जनरली बुकमध्ये कॅपिटल एस नेच डिनोट करणार आहोत. कॅपिटल एस किंवा ओमेगा म्हणायचं याला. रिपीट काय घ्यायचं? रिपीट असं नाही रे, असं विचारायचं नाही. रिपीट घ्या प्लीज, म्हणजे ते नेमकं कळत नाही. ठीक आहे. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम लिहा. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. झाले ना लिहून? द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज द सॅम्पल स्पेस. सेट विषयी भरपूर माहिती पाहिली आपण. सेट आपला पहिला चॅप्टर कितवीचा? होय सर, 10वीचा पहिला चॅप्टर आठवणं झालाय. तुम्ही 9वीचा पहिला चॅप्टर आठवायला. सेट 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 युनियन इंटरसेक्शन असं काहीतरी पाहिलं होतं. हा, व्हेरी गुड. आहे लक्षात? ठीक आहे. ओके, छान. तर याच्यामध्ये सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज सॅम्पल स्पेस. नेक्स्ट पॉइंट लिहिला. काय लिहिणार नेक्स्ट पॉइंट? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर एस और ओमेगा. राईट, ओमेगा म्हणायचं, ओमेगा नाही. ठीक आहे. कॅपिटल लेटर एस और ओमेगा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहा. आता हे झाला सॅम्पल स्पेस. म्हणजे पहा, या रॅन्डम एक्सपेरिमेंट साठी हा कोणता रॅन्डम एक्सपेरिमेंट होता? सिलेक्टिंग कार्ड्स बाय रायटिंग नंबर्स फ्रॉम 10 to 20. मग याचे पॉसिबल आउटकम हे आहेत. मग यांच्या सेटला म्हणजे समजा मी याच्या सेटला असं लिहिणार आणि इज इक्वल टू काय करणार मी? यस. सेट असंच लिहितो का? पहा, यस इज इक्वल टू 10, 11, 12, 13, 14 अप टू 20. मग हे झाला याचा सॅम्पल स्पेस. आणि या स्पेस मधल्या म्हणजेच या सेट मधल्या प्रत्येक पॉइंटला आपण म्हणणार आहोत सॅम्पल पॉइंट म्हणायचंय. मग नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहून घ्या, इच एलिमेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस. कारण आपण पाहिलं होतं सेटच्या प्रत्येक याच्या नंबरला एलिमेंट म्हणतो. देअरफॉर इच एलिमेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस is called as a sample point. Next third point पाहत आहोत आपण. Each element of a sample space is called as a sample point. विघ्नेश, ओके, तुम्ही पण पाहता लेक्चर. चला कंटिन्यू करा. तुमचा पण सिलेबस सुरू करणार आहे मी. विघ्नेश, तू म्हणजे विघ्नेश कदमच आहेस ना? चला, काय लिहिला पॉइंट? इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज सॅम्पल पॉइंट. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. याच्या आधीचे पण लेक्चर पाहून घ्या विघ्नेश. ठीक आहे, ओके. चलो, त्याच्यानंतर आता मग या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर आहेत सांगा बरं? या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर आहेत टोटल? राईट, 11.
आपण सेटचे नंबर लिहित होतो बघा, सेटचे नंबर तुम्हाला लक्षात आहे का कसं लिहित होतो? सेटचे नंबर तुम्हाला लक्षात आहे का कसं लिहित होतो? एन ऑफ यस लिहित होतो आपण. कसं? एन ऑफ यस. आपण फॉर्म्युला पण पाहिला होता एन ऑफ ए युनियन बी चा, आहे का नाही? सो द नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सॅम्पल पॉइंट इट इज डिनोटेड बाय एन ऑफ यस असं लिहायचं. काय वेगळं आहे का? जे सेट मध्ये लर्न केलोय तेच आहे. त्याच्यामुळं आपलं मॅथ एकावर एक अशी पायरी आहे, एकाच्या एकावर प्रत्येक चॅप्टर तेवढाच महत्वाचा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट लिहा. किती पॉइंट झाले आपले? पहिला पॉइंट लिहिला आपण सॅम्पल स्पेस म्हणजे काय. दुसरा पॉइंट लिहिला की त्याला यस किंवा ओमेगाने डिनोट करतात. तिसरा पॉइंट लिहिला की सॅम्पल पॉइंट म्हणजे काय. आणि चौथा पॉइंट लिहायचे आता नंबर ऑफ सॅम्पल, नंबर ऑफ एलिमेंट लिहा. नंबर ऑफ एलिमेंट इन यस, नंबर ऑफ एलिमेंट, ओके, नंबर ऑफ एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट in yes is denoted by is denoted by is denoted by कसं डिनोट करतो आपण? n of yes is denoted by is denoted by n of yes. नेट प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रॉब्लेम आहेत. मी काय सांगितलंय तुम्हाला? प्रॉब्लेम तर नक्कीच आहेत. आमच्या साईडने पण आहेत, तुमच्या साईड पण आहेत. कधी नेट होतंय, कधी लाईट चालली, कधी पाऊसच यालाय. पण मी दररोज सांगतोय पहा लेक्चर मध्ये किंवा काही हे गोष्ट आधी नेमकी लक्षात ठेवायची. हे फक्त मॅथ रिलेटेड नाही, पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवायचंय. प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात, फक्त प्रॉब्लेम मॅग्निफाय करायचे नाहीत. तेच जर प्रॉब्लेम घेऊन बसलात, नेट चालणार, नेट चालणार, नेट चालणार, तुमचे प्रॉब्लेम ऐकायला कोणी नाही आयुष्यभर. इथे बाहेर जाऊन जर सांगितलात कोरोना होता ना आमच्या घरी नेट चाललं नव्हतं म्हणून मी अभ्यासच केला नाही, मग मी इथं धोंडे फोडतोय, कोणी ऐकून नाही घेणार, कोणी ऐकायला नाही बसले तुमचं रडगाणं. ठीक आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत, लक्षात घ्या. फक्त त्यांना सोल्युशन नक्कीच असतं. खूप मोठे प्रॉब्लेम नसतात लाईफ पेक्षा, लक्षात घ्या. छोटे छोटे प्रॉब्लेम, नेट चालणार, काय प्रॉब्लेम आहे? कुठतरी नेटवर्क बघायचं, आपल्या टाइमच्या ह्याच्यामध्ये भेटायचं. मोबाईलच देण्यात मला घरचे, मम्मी पप्पाला सांगते मग मला एक सेपरेट मोबाईल द्या. काय गरज आहे सेपरेट मोबाईलची? ज्या अवेलेबल टाइम मध्ये आपण खरं तरी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी लेक्चर ठेवलेत. पॉसिबल असेल तर पहा, रेकॉर्डेड लेक्चर टाकतोय, रेकॉर्डेड लेक्चर पहा. ठीक आहे, प्रॉब्लेमला मॅग्निफाय केव्हाही करायचं नाही. कोणताही प्रॉब्लेम असेल, मग एखाद्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले, उगाचच मार्क कमी पडले नाही. आपण मार्क कमी पडणार तेव्हाच तर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार ना. कमी पडते तर आहे की स्टार्टिंग आहे आपली, हे मार्क वाढत जाणारे आहेत. आताच जर त्याला कमी पडालेत उगाच घोकत बसलात तर काय होणार आहे? त्याच्याऐवजी काय करायचं आपण? काय चुका झाल्यात, प्रॉब्लेम कोणते चुकायलो आपण, तो कन्सेप्ट वाचला होता का आपण वहीमधून? त्याचं लेक्चर पाहिलं होतं का? किंवा त्याच्यावरती प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह केले होते का? हे झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं एक सायंटिफिक मार्ग, राईट. मग याच्यामध्ये याच्या पुढे आपले विद्यार्थी तर आपल्या असं रिझन नाही दिले पाहिजे, तेवढंच सांगतो मी. ठीक आहे, कोणताही प्रॉब्लेम असेल, काही असू शकते, आणि डिस्कस करत चला. काही जर अडचणी असतील, काही डाऊट असतील, सिम्पली डिस्कस करायचं. काही डाऊट असेल घरी मम्मी पप्पा सोबत डिस्कस करायचं, फ्रेंड सोबत डिस्कस करायचं, टीचर सोबत डिस्कस करायचं. काहीही प्रॉब्लेम असेल तर ओके, फ्री एकदम. पहा मी तेच सांगतोय, आपले विद्यार्थी एकदम फ्री. आपल्या विद्यार्थ्याच्या याच्यावर टेन्शन दिसलं ना पाहिजे, असं पार असं मरून गेले, असं जबरदस्ती त्याला अभ्यास करायला लावलेत, असं नाही. आपण एनर्जेटिक, आपण असं, आपल्याला माहिती आहे ना अभ्यास इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ सोबत. सो आपण ते करायला कशाला सांगावं लागते मम्मी पप्पाला की अभ्यासच कर, घेऊनच बस? आपल्याला माहिती आहे ना, त्याच्यावरती आपलं करिअर आहे, आपली पूर्ण लाईफ आहे, बरोबर आहे का नाही? मग कशाला कोण टीचरला तरी कशाला सांगावं लागतं बाबा रे सकाळी उठून लेक्चर बघ माझे, आहे का नाही?
बिंदास्त एकदम फ्री, एकदम असं प्रॉब्लेम म्हणजे अशी एनर्जी असली पाहिजे, टन 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 असं 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं की तुमची अशी उड्या मारल्या पाहिजेत. असे मम्मी पप्पा म्हणले पाहिजेत आज तरी यानं जेवण तर केलं नाही पण एवढ्या उड्या कसं का मारलंय, आहे का नाही, असं म्हणले पाहिजे. ठीक आहे. काहीच नाही, अरे मार्क कमी पडले तर हाच तर चान्स आहे मार्क वाढवण्याचा आदित्य. नो वरीज ऍट ऑल. ठीक आहे. मार्क कमी पडल्याचं टेन्शन माझ्या स्टुडंटला कधीच नसलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. काही कधी वाटलं बिनधास्त डिस्कशन करायचं. काय म्हणतो ज्ञानेश्वर? राईट. ठीक आहे. तर बिनधास्त म्हणजे नो एक्सक्युजेस कोणत्याही कारणाला. आणि प्रॉब्लेम सर्वीकडे असतात, तेच म्हणतोय. रिसेंट एक्झाम्पल आहे. प्रॉब्लेम असं उगच वाटतं त्याच्याकडून, अरे बाप त्याला तर लय मोठा मोबाईल आहे, त्याचं लयच भारी आहे, असं नसतं कुठेच. ठीक आहे. उगच असं आपल्याकडे एक घाणेरडी सवय लागलेली असते, उगच त्याचं ते भारी मज ते असं. ठीक आहे. सो याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पुन्हा मी तेच सांगतोय, ह्या मॅथ नाही, पूर्ण तुमच्या स्टुडंट लाईफ मध्ये आणि आयुष्यभर माणूस स्टुडंटच असतं, एक लक्षात असू द्या. ठीक आहे. सो पूर्ण स्टुडंट मध्ये असं म्हणजे असं कधीच नसणार तुमच्या आयुष्यामध्ये, असं कधीच नसणार, तुम्ही असं वर कधीच नाही जाणार, तुम्ही असंच जाणार. असं कधीतरी एकदम जास्त मार्क पडायला पडतील, केव्हा केव्हा थोड्याशा मिस्टेक होतील, आणि हा सर्व टाइम पास होत असतो. कोविड-19 टाइम जाणारच आहे, आपण भेटणार आहोत फिजिकल क्लासेस मध्ये. डोंट वरी, आज नाही तर उद्या, आहे का नाही. दिस शाल पास, एव्हरीथिंग इज अ चेंजिंग, नथिंग इज अ परमनंट. ठीक आहे. सो खाली आलो तरी टेन्शन घ्यायचं नाही, वर आपण जाणारच आहोत. आणि वर गेलो हे पण कोणाकोणाला पचत नाही, आहे का नाही. वर गेलो म्हणजे आपलं झालं काम असं नाही. ठीक आहे. सो इट इज अ जर्नी टू अवर सक्सेस. आणि एक अजून मी आजच सकाळच्या लेक्चर मध्ये सांगितलं, मी अजून पहा, लक्ष घ्या, की समजा तुम्ही 10वीची परीक्षा कॅन्सल झाली बोर्डाची कोविडमुळे, आणि सर्वांना 90% मार्क देऊन टाकले. बरं चला, 90 पण नाही म्हणे, 100% घ्या विद्यार्थी मित्रांनो. कोविडमुळे सर्वांना 100% घ्या. काही अर्थ आहे का त्या 100%ला? काही अर्थ आहे का? तुम्हाला वाटू शकतं एक दिवस सांगणार, 2 दिवस सांगणार, बाहेर चौकात जाऊन पेढे वाटणार 100%. काय अर्थ आहे त्या 100%ला? जेव्हा तुम्ही वर्षभर मेहनत करता, वर्षभर तुम्ही असे मार्क कमी झालेले पाहिलेले आहेत, मार्क जास्त घेतलेत तुम्ही अभ्यास करून, परत कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली, परत तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, आणि तुम्हाला समजा 99 पडले, 98 पडले, इव्हन 95 पडले, 90 पडले, 50 पडले, पण तुम्ही मेहनत घेतली त्याच्यावरती, लक्षात घ्या. तर तुम्हाला ती प्रोसेस तुमची महत्वाची आहे. आणि हे अचीव गोल तर इम्पॉर्टंट आहे, पण त्या प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्हाला मजा आली पाहिजे. आणि तेव्हा तुम्हाला या 90, 95, इव्हन 50 मार्क्स महत्व कळेल. डायरेक्ट घर बसल्या तुम्हाला 100 दिले, एक दिवस खुश उड्या मारचाल, याचा काही अर्थ उरत नाही. आणि हे तुम्हाला कोविड-19 मुळे कळलं असेल की, म्हणजे बऱ्याच जणांना हे कळत नव्हत्या गोष्टी, पण आता आपल्याला एक्सपिरियन्स आलाय, मस्त एक्सपिरियन्स आलाय, की बाबा रे, घरी बसून माणूस हा जगू शकत नाही. ते कुत्रे मांजरासारखं दिवसभर फक्त खायचं झोपाचं हे कुत्रे मांजर करू शकतात, ते पण नाही करत सध्या, आहे का नाही. ते पण ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटीज करतात. तर ते माणूस म्हणून तर आपण नाहीच करायला पाहिजे, सतत वर्किंग असलं पाहिजे. आणि तुमचं वर्क सध्या काय आहे? स्टडीज आहे. राईट. सो ओके, चलो, व्हेरी गुड. ठीक आहे. हा आदित्य, सक्सेस इज जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. राईट. 10च्या किंवा 9च्या इंग्लिश मध्ये सुद्धा आहे बघा, हा काहीतरी चॅप्टर म्हणजे आम्हाला होता, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. राईट. असे छान छान मी, लक्षात घ्या. आणि मी केव्हा केव्हा 4वी-5वीचे मराठीचे चॅप्टर उगाच वाचत बसतो, माहितीये का. मला खूप आवडतात, म्हणजे असं सिंपल सिंपल गोष्ट सांगितलेली असते. कोणती? ससा आणि कासव. किती सिंपल, आपल्याला त्याचं महत्वच कळलेलं नसतं. हे कसं कधी लहानपणापासून काही सांगतात, कसं उड्या मारते काय हे, आहे का नाही. पण एकदम सिंपल गोष्टी आहे. वर्क करत राहायचं, आपल्याला हार्ड वर्क करत राहायचं. कधी मागे पडल्यासारखे वाटू, कधी पुढे गेल्यासारखे वाटू, पण काम थांबवायचं नाही. नक्की. ओके, चलो. काय सर, बाबा टाईप तुम्ही लेक्चर देताय, प्रॉब्लेम घ्या आणि सोडा, आम्हाला जायची कटकट लावली. ओके सर, नो टेन्शन. आपण काय पाहिलेलं आहे? सॅम्पल स्पेस. ओके सर, सॅम्पल स्पेस म्हणजे काय? रिझल्ट ऑफ सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम. त्याच्यानंतर हे डिनोट कसं करायचं? कॅपिटल एस, कॅपिटल ओमेगा. ओके. थोडस मी उगा तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो, कारण मला वाटतंय पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या याच्यामध्ये मेंटेन असली पाहिजे.
निगेटिव्ह तर कधीच विचार करायचा नाही. पॉझिटिव्ह विचार करता येत नसेल ना, गप्प बसायचं. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते आपोआप, पण निगेटिव्हिटी पसरवायची नाही. ओके, सो ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, पोएम आहे का? ओके, ठीक आहे. सो पहा, आता लक्ष करूया आपल्या ह्याच्यामध्ये की सॅम्पल स्पेस हा एक सेट आहे ऑल पॉसिबल आउटकमचा. त्याच्यानंतर आपण कॅपिटल एस किंवा ओमेगा हे लेटर वापरणार आहोत त्याला डिनोट करण्यासाठी. त्याला डिनोट करण्यासाठी कॅपिटल एस किंवा ओमेगा हे लेटर आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यातले नंबर आपण एन ऑफ एस असं लिहिणार आहोत. मग आपण सेट मध्ये पाहिलेलं आहे, या सेट मध्ये पाहिलेलं आहे, जर नंबर ऑफ एलिमेंट जर फायनाईट असेल तर त्याला फायनाईट सेट म्हणतो. म्हणजे काउंट करता येत असतील तर फायनाईट म्हणतो, नाहीतर मग त्याला काय म्हणतो, इनफायनाईट सेट. तसंच इथं आहे, काय आहे, जर या एन ऑफ एस जर फायनाईट असेल तर या सॅम्पल स्पेसला फायनाईट सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं. मग नेक्स्ट पॉइंट लिहायचे, काय पॉइंट लिहायचे, नेक्स्ट लिहा, इफ एन ऑफ एस इज फायनाईट. लिहा, फायनाईट म्हणजे काय, जे की आपण मोजू शकतो. फायनाईट म्हणजे, फायनाईटचा मिनिंग लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो. म्हणजे काउंट कुठेपर्यंत करू शकतो आपण, 100 पर्यंत करू शकतो का, नक्कीच करू शकतो. 1000 पर्यंत नक्कीच करू शकतो. 1 लाख पर्यंत करू शकतो. 1 करोड पर्यंत करू शकतो. 100 करोड पर्यंत करू शकतो, म्हणूनच 100 करोड म्हणतोय आपण. 1000 करोड करू शकतो का, करू शकतो. पण जिथेपर्यंत आपल्याला सांगताच येत नाहीये खूप सारं, ते इनफायनाईट आहे. सो राईट डाऊन, इफ एन ऑफ एस इज फायनाईट, if n of s is finite, if n of s is finite, if n of s is finite, then sample space is called as finite sample space. Then sample space is called as finite sample space. If n of s is finite, then sample space is called as finite sample space. ओके, आता पहा नेक्स्ट याच्यावरती जे तुम्हाला बुक वरती 100 पेज नंबर 117 याच्यावरती एक टेबल दिलं गेलेला आहे. सर्वांकडे बुक असलं पाहिजे, तर तो टेबल तुम्हाला दिसला पाहिजे इथे. तर त्या बुक वरती पहा, आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. व्हेरी गुड, ठीक आहे. तर त्या टेबलमध्ये 1 बाय 1 केसेस आपण डिस्कस करणार आहोत. पहा, लक्ष द्या की फर्स्ट जे आहे तो रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे, आपण काल डिस्कस केलं. पहा, 1 कॉइन इज टॉस्ड, 1 कॉइन इज टॉस्ड. तर त्याच्यामध्ये आउटकम काय काय आहे, एकतर हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. देअरफॉर हेड कॉमा टेल इज अ सॅम्पल स्पेस. आता तुम्ही म्हणसाल सर आधीच हेड का लिहिलं, तुम्हाला हेड आवडतं का? नाही, जरी आधी असं जरी कोणी लिहिलं असेल सॅम्पल स्पेस याचं टी कॉमा एच, हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली की याचा ऑर्डर आपण फक्त पॉसिबल रिझल्ट लिहायचे, त्या ऑर्डरनच लिहायचे असतील तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके, ठीक आहे. व्हिडिओ तुझा क्लिअर आहे का रे नागरगोजे? आपण त्याचा व्हिडिओ सुरू करूया. तिथं छान आयडिया दिली याने. व्यवस्थित बुकवर फोकस कर, आम्हाला दिसला पाहिजे तुझा व्हिडिओ. सो याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, क्लिअर दिसत नाही आय थिंक याच्यामध्ये व्हिडिओ क्लिअर, त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. कोणाकडे नेट फास्ट आहे ते करू शकतात बघा, कोणाकडे नेट फास्ट आहे ते करू शकतात.
पहा दिगंबरचा आय थिंक व्हिडिओ क्लिअर दिसत आहे. ओके, दिगंबर भगत. ओके, सो त्याचा व्हिडिओ ऑन केलेला आहे मी. स्क्रीनवरती पहा, तुम्हाला दिसतंय. 1 कॉइन इज टॉस. काही नाही, इथे पण डिस्कस करू शकतो, आपल्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही. हेड आणि टेल म्हणजे त्याचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2 आहेत. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत? 2 आहेत. त्याच्यानंतर 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन टॉस केले आहेत आपण. जर 2 कॉइन टॉस केले तर पॉसिबल आउटकम काय आहेत पहा. आता लक्ष द्या, मी बोर्डावरच डिस्कस करतोय. इथे बोर्डाकडे पहा, बोर्डाकडे पहा. कुठं पाहू सर? बोर्डाकडे. इकडे 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 पाहू लागलो आम्ही. ठीक आहे. तर जेव्हा 2 कॉइन आपण टॉस करतो, पण तेव्हा सॅम्पल स्पेस कसा लिहिला जातो पहा. 2 कॉइन आपण टॉस करतो तेव्हा सॅम्पल स्पेस पहा. पहिल्या कॉइन वरती, मी काल हे डिस्कस केलं आपण, बरोबर आहे का नाही, कालच्याच लेक्चर मध्ये, हेड आणि दुसऱ्या कॉइन वरती हेड पण येऊ शकतो, किंवा पहिल्या कॉइन वर तर आपण हेड घेतलंय, दुसऱ्या कॉइन वर काय येऊ शकतो? टेल येऊ शकतो. किंवा पहिल्या कॉइन वर टेल आला आणि दुसऱ्या कॉइन वर हेड आला, किंवा पहिल्यावर टेल आला आणि दुसऱ्यावर टेल आला. याच्या व्यतिरिक्त कोणतीही केस नाहीये. आपण हे कालच्याच लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. राईट. सो देअरफॉर सॅम्पल स्पेस फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट, कोणता रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे? 2 कॉइन्स आर सायमल्टेनियसली टॉस्ड. 2 coins are simultaneously tossed, then head 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 tail tail head tail tail. अरे वा, कविताच बनली की नाही? कविता नाही बनली. ओके, सो याच्यामध्ये नंबर ऑफ इयर्स जर लिहायचं असेल मला, तर नंबर ऑफ इयर्स विल बी 4. नंबर ऑफ इयर्स विल बी 4. राईट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर थर्ड, इथेच पहा बोर्डावरती, थर्ड सॅम्पल स्पेस काय आहे? देन 3 coins are tossed simultaneously. 3 कॉइन घेतलेत. आता लक्षात घ्या, हे दोन्ही अर्थ म्हणजे दोन्ही सेम आहेत. काय? 2 कॉइन एकदाच टॉस केले किंवा 1 कॉइन दोनदा टॉस केला तरी हेच भेटतं. पहा बरं, 1 कॉइन दोनदा टॉस केला तर पहिल्या वेळेस हेड भेटू शकतं, दुसऱ्या वेळेस हेड किंवा टेल, किंवा पहिल्या वेळेस टेल आणि दुसऱ्या वेळेस हेड किंवा टेल. किंवा 2 कॉइन एकदाच टॉस केले मी, तर हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. हा पॉइंट समजला का? सांगा मला फक्त. तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय बघा लास्टला, लेट्स रिमेंबर म्हणून बॉक्स मध्ये काय दिले पहा, की सॅम्पल स्पेस फॉर कॉइन टॉस्ड ट्वाइस इज सेम ॲज दॅट ऑफ 2 कॉइन टॉस सायमल्टेनियसली. राईट. 2 कॉइन एकदाच टॉस करणे किंवा 1 कॉइन दोनदा टॉस करणे, या दोघांसाठी सॅम्पल स्पेस सेम असणार आहे. या दोघांसाठी सॅम्पल स्पेस सेम असणार आहे. राईट. तर आता 3 कॉइन साठी तुम्ही न पाहता ट्राय करा बरं. 3 कॉइन साठी तुम्ही ट्राय करा न पाहता. तुम्ही आधी लिहायचा प्रयत्न करायचे. 3 मध्ये सर्व लिहितात का पहा बरं. 3 कॉइन साठी तुम्ही ट्राय करा फक्त. ओके, नो प्रॉब्लेम. बाय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जसं की कालचे ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर आता झालंय का सर्वांचं? आता चेक आलंय का नाही पहा. लक्ष द्या कसं लिहायचं. सर्व लिहिल्या पाहिजेत. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगणार आहे मी याच्यामध्ये, की 3 कॉइन टॉस केलेत म्हणजे 3दा झालं पाहिजे आपलं एच एच एच. 3दा पण एच 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 येऊ शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या एच आणि या एचच्या मध्ये असा कॉमा द्यायचा नाही. म्हणजे हे एच वेगळं आणि हे एच वेगळं असं वाटेल. हे एच 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 हे एक सॅम्पल पॉइंट आहे, त्याच्यामुळे एच 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 नंतर कॉमा द्यायचा.
ठीक आहे. नाहीतर हे इथं जर मध्ये कॉमा दिलात तर तुमचं सॅम्पल स्पेस लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. सो पहिल्यांदा हेड हेड हेड. मग आता या हेडला टेल करूया. हेड हेड टेल. त्याच्यानंतर ह्या हेडला टेल करूया. हेड टेल हेड. त्याच्यानंतर ह्या हेडला टेल करूया. टेल हेड हेड. हे झालं एकदा टेल आले. आता दोनदा टेल येणार आहे. हे दोन टेल करूया. नंतर हे दोन टेल करूया. त्याच्यानंतर हे आणि हे टेल करूया. आणि त्याच्यानंतर तिन्ही टेल करूया. किती झाले बघा बरं. आता प्रत्येकाची लिहायची मेथड वेगळी असेल. कोणी असं वेगळं लिहिलं असेल, हे आधी लिहिलं असेल. त्याच्यामुळे मी सांगितलं की तुम्ही स्वतः लिहा आणि तुम्हाला जसं सोपं जाते त्या पद्धतीने तुमच्या हे काही पाठ करायची वस्तू नाही. टोटल किती आले सांगा बरं. टोटल सॅम्पल पॉइंट किती आलेले आहेत. टोटल सॅम्पल पॉइंट एखादा राहिलेला आहे का. नाही राहिला. ओके. टोटल किती आलेले आहेत. 8 आलेले आहेत. पवन ठीक आहे. एखादा एक्स्ट्रा घेतला का रे तू. n of s इज इक्वल टू 8. आता सर्वात महत्वाचं आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो की बुक मध्ये नाहीये. रिमेंबर दॅट always the number of sample space n of s will be the possible result of one outcome, or you can say that 2 raised to n for coin. For coin, and n of s is equal to 6 raised to n for dice. हेच डिस्कस करतो मी. एवढं लिहून घ्या. n म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स असं लिहून घ्या. सांगतो मी हा फॉर्म्युला. n ऑफ s इज इक्वल टू 2 raised to n फॉर कॉइन. फॉर कॉइन आहे 2 raised to n आणि n ऑफ s इज इक्वल टू 6 raised to n फॉर डायस. कारण कॉइन वरती दोनच बाजू आहेत, हेड आणि टेल, म्हणून 2चा पॉवर घ्यायचा. आणि डायस वरती 6 फेसेस आहेत, 1 to 6 नंबर, म्हणून 6चा पॉवर घ्यायचा. हे नेमका फॉर्म्युला काय दिलाय सर. फक्त लिहून घ्या. फक्त लिहून घ्या. झालं. हे सांगतो मी समजून. फॉर्म्युला काय दिलाय मी ते. ओके. व्हेरी गुड. ओके. इंग्लिश क्लास आहे. ओके, नो प्रॉब्लेम. एक 2 मिनिट द्या मला. एक 2 मिनिटामध्ये खतम करूया आपण हा प्रॉब्लेम. पाहूया की 2 raised to n. 2 raised to n हे काय लिहिलंय. फॉर कॉइन. म्हणजे जर कॉइन जर एकदा टॉस केला, कॉइन जर एकदा टॉस केला इथे जिथे प्रमाणे आहे, तर 2 raised to 1 म्हणजे इज इक्वल टू 2 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट असतील. जर दोनदा टॉस केला तर 2 raised to 2 म्हणजे 4. पहा इथे किती आहेत. 2 आहेत. दोनदा टॉस केला इथे किती आहेत. 4 आहेत. तीनदा टॉस केला तर तुमचे सॅम्पल पॉइंट किती असले पाहिजेत. 2 raised to 3. 2चा क्यूब. 2चा क्यूब किती आहे. 8 आहे. सो सॅम्पल पॉइंट किती आहेत. 8. मग मला युजिंग फॉर्म्युला सांगा. जर 4 टाइम्स जर कॉइन टॉस केलं असेल तर n ऑफ s किती असलं पाहिजे. n ऑफ s किती असलं पाहिजे. when coin is tossed 4 times, or you can say that 4 coins are tossed simultaneously, then number of sample point. very good. याच्यामध्ये 2 raised to 4 यायला पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 16 आलं पाहिजे. सर्वांनी उत्तर दिलेली आहेत. व्हेरी गुड. तर आजपर्यंत आपण इथेच थांबूया. लेक्चर आहे तुमचं. फक्त तो एक टेबल जो आहे तो उद्या कंटिन्यू करतो मी. काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू कन्सेप्ट मोर तुम्हाला गरजेचा आहे. प्रॉब्लेम तर याच्यावरती एकदम सिंपल आहेत. सो वी विल कंटिन्यू फ्रॉम हिअर ऑन टुमॉरो. सो बाय बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. स्टे पॉझिटिव्ह. राइट. ओके. चलो बाय एव्हरीवन. Have a nice day. Same to you, Ajinkya. Very good. Have a great day. Again, we will meet tomorrow. Bye bye. Bye everyone. Bye.